विधानसभेसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी, महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही, विधानसभेला सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना आश्वासन। अजितदादांची राज्यात आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी, आचारसंहितेमुळे शासकीय निर्णय घेण्यात अडचण, अनेक कामं आचारसंहितेमुळे रखडल्याचा अजित पवारांचा दावा। पारंपरिक मतं राष्ट्रवादीपासून दूर गेली, प्रफुल्ल पटेलांची मोठी कबुली, तर 400 पारच्या घोषणेमुळे गैरसमज पसरले, प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा। राज्यात 10वीच्या बोर्डाचा निकाल 95.81% तर कोकण विभागाचा सर्वाधिक 99% निकाल, यंदाच्या निकालात देखील मुलींचीच बाजी। मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशावरून मोठं वादंग, मनुस्मृतीतील चांगले श्लोक घेतल्याचा केसरकरांचा दावा, तर मनुस्मृती अभ्यासक्रमात येऊ देणार नसल्याचा अजितदादांचा निर्धार। शिवसेना विधान परिषदेच्या 4ही जागा लढणार, 4ही जागांसाठी पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी। विशाल अग्रवाल पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, तर पुणे पोलिसांना विशाल अग्रवालची कोठडी मिळाली, आजच येरवाडा जेलमधून अग्रवालचा ताबा पोलीस घेणार। पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाचा आणखीन एक व्हिडिओ लोकशाहीच्या हाती, व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं स्पष्ट। पुणे हिट अँड रन प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक, आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप। ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळनोर याला मिळाले तब्बल 3 लाख रुपये, आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणी मिळाले 3 लाख रुपये। अटक केलेले 2 डॉक्टर मुश्रीफांच्या आशीर्वादानं काम करतायत, मुश्रीफांच्या आशीर्वादानं ससूनमध्ये सर्व सुरू, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप। दंगेकरांना माफी मागितली नाही तर मानहानीचा दावा दाखल करीन, रवींद्र धंगेकरांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांचं प्रत्युत्तर। पुण्यातील पब आणि बारच्या विरोधात धंगेकर आणि सुषमा अंधारे आक्रमक, पब बारमध्ये अवैध धंदे सुरू असल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप। कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन, दूधगंगा धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीच्या विरोधात आंदोलन, दूधगंगा धरणात उतरून जलसमाधी घेण्याचा इशारा। मोहोळमधील आंदोलनाच्या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम, शरद कोळींना 1 महिन्याची शिक्षा, तर आंदोलनाच्या दरम्यान केली होती तोडफोड। विशाल अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ, अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात फसवणुकीची तक्रार, दत्ता कातोरे आणि शिवसेनेचे अजय भोसले देणार तक्रार। पुणे पोलीस ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासणार, तर ब्लड रिपोर्ट बनवतानाचं फुटेज चेक करणार, आरोपीच्या ब्लड सॅम्पलची फेरफार केल्याची माहिती। अरविंद केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका, अंतरिम जामीन आणखीन 7 दिवस वाढवण्यासाठी केला अर्ज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 29 मे रोजी महापालिकेवर मोर्चा, महापालिकेच्या उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढणार, दहिसरमधील अपुऱ्या नालेसफाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक। रायगडमध्ये अनंत गीते यांच्या विजयाचे झळकले बॅनर, बॅनरवर भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा 67वा वाढदिवस, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी नागपुरात बॅनरबाजी, वाढदिवसाच्या निमित्तानं गडकरींची लाडू तुला। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू, सागवानी लाकडापासून मेघडंबरी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात। नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं गाठला तळ, जिल्ह्यातील धरणसाठा 16.37%वर। मालेगावात भीषण पाणी टंचाई, चिंचवेमधील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा। कृष्णा नदीवरील लाजापूर बंधारा ओव्हरफ्लो, रविवारी दुपारी ऐन उन्हाळ्यात बंधारा ओव्हरफ्लो झाल्यानं कर्नाटकातील गावांना दिलासा। बुलढाण्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, तर वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून घरांचं मोठं नुकसान। संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, तर सिल्लोड तालुक्यात वीज पडून 6 जनावरांचा मृत्यू, 15 ते 20 गावांना अवकाळीचा तडाखा।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.